नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागे आपण एक व्हिडिओ बनवलेला होता की जर आपण बेसल डोस टाकत असू, बेसल डोस मध्ये डीएपी 10 26 3 15 म्हणजे फॉस्फरिक युक्त जी पण ग्रेड असेल त्याचा वापर करत असाल तर त्याच्यामध्ये मायक्रोम्युटनचे म्हणजे सल्फेट फॉर्मचे मायक्रोम्युटनचे किट वापरायचे नाही असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। म्हणजे सल्फेट फॉर्मचे मायक्रोम्युटनचे किट म्हणजे 10 किलो मॅग्नेशियम, 4 किलो फेरस, 4 किलो झिंक, 5 किलो बोरॉन असं म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मायक्रोम्युटनचे किट असतात। बरेच लोक आपल्याला देतात सुद्धा खतांसोबत, तर ते आपल्याला खतांमध्ये वापरायचं नाहीये, कारण त्याच्यामुळे आपला जो बल्क फर्टिलायझर मधला फॉस्फरस आहे तो त्या मायक्रोम्युटन सल्फेट फॉर्मच्या मायक्रोम्युटन सोबत फिक्स होऊन जातो आणि तो जमिनी खराब करतो, आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही। मायक्रोम्युटनचे हे पैसे वाया जातात आणि आपण खर्च केलेल्या फॉस्फरसचाही खर्च वाया जातो। त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला विचारलं की दादा मग मायक्रोम्युटनची कमतरता आपल्याला पूर्ण करायची, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, मायक्रोम्युटनचे रेट खूप जास्त आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला मायक्रोम्युटन तयार करायचं असेल तर आज आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहोत प्रणम ॲग्रोकेमिकलचे अवेना न्यूट्रीमिक्स हे मायक्रोम्युटन। हे देखील सल्फेट फॉर्मचं मायक्रोम्युटन आहे, पण हे आपल्याला बल्क फर्टिलायझर सोबत नाही द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो, हे आपण ड्रिपने देऊ शकतो। म्हणजे याच्यामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, कॅल्शियम या अशा प्रकारचे मायक्रोम्युटन तर आहेच, पण प्लस त्याच्यासोबत सीवीड, ॲमिनो, फल्विक ॲसिड याचं सुद्धा कॉम्बिनेशन दिलेलं आहे। म्हणजे त्याचे वेगळे पॅकेट तुम्हाला मिळते व याचा उपयोग आणि वापर सांगतो। याचा उपयोग म्हणजे आपण थंडीमध्ये जर कुठल्याही अवस्थेत कुठल्याही सिच्युएशनला देऊ शकतो, पण आता थंडीचे दिवस चालू आहे म्हणून आताच्या सध्याच्या कंडिशनला जी थंडीमुळे आपल्या झाडाची जी वाढ आहे ती थांबून जाते, तर ती वाढ सुद्धा थांबू देत नाही आणि आपल्या पिकामध्ये येणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ती सुद्धा येऊ देत नाही। पांढऱ्या मुळांची संख्या वाढवणे व आपली जमीनची सुपीकता वाढवणे बऱ्याच गोष्टींचं काम हे करत असतं आणि याचा वापर कसा करायचा आहे आपल्याला ते सांगतो। याचा वापर जर आपण हे 200 लिटर टाकीमध्ये जर भिजवून ठेवले, म्हणजे भिजवून ठेवावं लागते, याला 200 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हे सर्व टाकून द्यायचं। त्याच्यामध्ये ॲमिनोचं पाकिट येतं, फल्विकचं वेगळं पाकिट येतं आणि सीवीड आणि छोटी एक नेटलची बाटली येते, ती नेटलची बाटली सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं। जवळजवळ 17 ते 20 दिवस पर्यंत हे आपल्याला तसंच भिजू ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ते 200 लिटर बॅरल म्हणजे आपलं मायक्रोम्युटन तयार होतं। जवळजवळ 17 रुपये लिटरचं मायक्रोम्युटन पडतं आपल्याला। 17 रुपये लिटरचं मायक्रोम्युटन तयार होऊन जातं आणि ते मायक्रोम्युटन आपल्याला दर आठवड्याला त्या 200 लिटरच्या टाकीमधून एकरी 7 लिटर असं प्रमाण आहे। एकरी 7 लिटर त्याच्यातनं काढायचं आणि एकरी सोडायचं, असा याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि आपल्या शेतीमध्ये येणारा खर्च जो आहे तो कमी करायचा आहे शेतकरी मित्रांनो। धन्यवाद।